आपलं काहीतरी. आता तुला कसं सांगू? राहू दे राहू दे. भेटले ना विठ्ठल बिरदेव तुला. बरं झालं तू म्हणला नाही, त्यामुळे ध्यानात तरी आलं माझ्या. लई दिस झालं बघ पट्टण कडवलीला जाऊ. तुझ्या तोंडून देवच बोलले म्हणायचं. त्यांनीच मला आठवण करून दिली. मी आई विसरली त्याला. वय परत देव नाही विसरलं तुला. वय आय आय भीमदा का घाबरलाय? थांब, बा बोलवतो आहे तुला. पांडुरंगा, आता यासनी काय झालं? अरे ध्यान कुठं आहे? हो काय झालं? आज पंचाच्या वाड्यावर जाऊन धान्याची पोती द्यायची आहे. विसरला ना व? ध्यानात आहे, काढून ठेवली आहे. मग आणून द्या की बाहेर, म्हणजे बैलगाडीत टाकून घेऊन जा तू. बरं पंचाला कशाला द्यायची पोती? गाव जेवण द्यायचं आहे, तू पोटाला आला म्हणून. भाळू, तुझी कशाला मधी लुडबुड? अव म्या देते आणून भाई. आपल्याकडनं कर भराय उशीर नाही झाला पाहिजे. वय वय, म्या बी येतो आणाया. चल. अरे काय हसत? कर भरायची मुदत संपली ना वय. अरे जात का नाही डोसक्यात काही? अरे तो पंच येणार उद्या तुमच्या समद्यांच्या घरादारावर, तुमच्या समद्यांच्या जमिनीवर अंगठा लावून घेईन तो. यो अंगठा घेणार का पंच? हा मग घे ना. घे. अरे काय हसत तुम्ही? तुम्हासनी याड लागलेलं दिसतंय. अरे तात्या, तुझी झोप रातच्याला नीट झालेली दिसत नाही. का रे बाबा? अरे पोती पोचवली बी पंचाच्या वाड्यावर रामपरला. हाय कुठं तू? अरे पर कस काय? अरे कधीपासून बघते आहे म्या. समद्या गावाची खबर ठेवणारा तू, आणि तुला हे कसं नाही कळलं? अरे पर काय झालं ते तरी सांगा मला. पाठच्याला समद्यांच्या दारामोर कुणीतर धान्याची पोती आणून ठेवली होती. समद्यांचा कर बी चुकता झाला. आता तुझ्या पंचासनी म्हणाव वाट बघा जप्तीची. राहू द्या, मी उचलतो आणि टाकतो बैलगाडीत. हा. हाय त्याला कर द्यायचा. ते आपल्या हातात नाही, ते बोलू नाही. सुंदरा, गावात काय झालं कळलं का? आता काय झालं? दादा, राहू दे पोती उचलायचं. अगं सकाळ झाली आणि समद्याने दारं उघडली तर प्रत्येकाच्या दारामोर धान्याची पोती होती. अगं पण असं कसं होईल? जे ऐकलं जे पाहिलं ते सांगितलं बघ. जादूच झाली की मग. ऐकलं ना बघ. लोकांच्या दारात कोणी पोती ठेवली मला ठाव नाही. माझ्या दारात आली का? हवं पण गावात जाऊन विचारा की. आपल्याला कर द्यायला चुकणार आहे वय? ते काठीन गोंगडं घेऊन या आधी.
चाल र. गोदामावशी एवढी सांगते तरी बा का ऐकत नाही. एवढं धान्य द्यायचं वाचलं नसतं भाई. अगं पण ह्यांचं बी काही चुकत नाही. आता सकाळच्याला आम्ही दार उघडलं तेव्हा दाराच्या बाहेर पोती नव्हती की. अगं पर समध्या गावात घडलं आणि तुमच्यात नाही म्हणजे विपरीतच झालं. आता ह्याला काय म्हणावं कळणं झालंय. आणि एवढंच नाही, ज्याला जेवढी पोती द्यायची होती तेवढीच पोती येऊन पडली होती. कोणाच्या दाराबाहेर 2, कोणाच्या 4 तर कोणाच्या 15. आपल्या दारात पोती आली असती तर किती बरं झालं असतं. असं बी झालं असेल, दार उघडायच्या आत कोणी येऊन बी गेला असेल. अरे काहीतरीच तुझं. तांबडं फुटायच्या आत अंगण झाडून सडा बी टाकून झाला माझा. म्हणूनच चिमितकार नाही झाला इथं. कोणीतरी आली असतील पोती घेऊन आणि तुला अंगणात बघून फिरली असतील माघारी. असं काय बी बोलतो बाळू तू. पर हे समजा विपरीतच हाय म्हणायचं. मी काय म्हणते ते समजा जाऊ दे. विपरीत असो किंवा काय असो, गावावरचं संकट तर गेलं. गावातली लोक सुखी आहेत ना. मग झालं तर त्या पंचाचं तोंड बघण्यासारखं झालं असेल बघ. अय्यो अजून पोती. अय्यो अय्यो हे चाललंय काय. कालपर्यंत आमचा कर भरा म्हणून आपले तळवे चाटणारे हे गावकरी आज रुबाबात धान्याची पोती आणून टाकतायत. मला पण तोच प्रश्न पडला. असा कोणता कुबेर ह्या गावकऱ्यांवर प्रसन्न झाला म्हणतो मी. अप्पा, तुम्ही म्हणाले होतात की आज सगळे गावकरी आपल्या दारात रडत येणार, पण झाले उलटे. अय्यो हा हैर पोते आथ पोते. जे ऐकलं होतं ते खरं म्हणायचं. ए तात्या, अरे गावभर तू हुंडाळत असतोस की रे. अरे तुला ठाऊक असणारच की रे काय घडले ते. की तू पण शामिल गावकऱ्यांना म्हणतोय मी. तुमची आण घेऊन सांगतो पंच. मी आज स्वतः रात्री गावभर हिंडलो आणि मग झोपायला गेलो. तेव्हा पाहिलं तर लोक रडत होते. आपले घर जप्त होतील म्हणून देवाचा धावा करीत होते. मग सकाळी पाहिलं तर लोकांच्या घराच्या बाहेर पोते. अय्यो. रात्री कुणाच्या घरी देवाचा धावा चालला होता म्हणते मी. कोणाच्या म्हणजे गावात एकच आहे, त्या बाळ्याच्या घरी. बैलगाडीत टाकून पोती आणली हायची. अय्यो पोती आणलीस. अरे तुझी पोती आधीच येऊन पडली की रे मयप्पा. हा कोणी पण मी आता आलो नाही. अय्यो पण ह्याच्या नावाचे पोते कोण दिले मग. हा काय गोंधळ चाललाय हे कुणालाच कसे ठाऊक नाही म्हणते मी. ए मयप्पा, सकाळी सकाळी तुझ्या पण दारात पोती येऊन पडली होती का रे. हो नाही, मी माझी पोती घेऊन आलो आहे. ए मायप्पा, काय झालं असन ते खरं खरं सांगून टाक बाबा. अहो खरं सांगतो आहे, गेल्या सालाचं धान्य होतं माझ्या घरात, त्यातलीच पोती आहेत. अय्यो अय्यो कोड्यावर कोड, कोड्यावर कोड. आता वरच्यालाच माहिती बुवा काय झालं ते. पंच, कोणाचं नुकसान झालं नाही ना व. अरे नुकसान काय ह्याचं? अय्यो मयप्पा, पोती परत घेऊन जा बघ. माझी पोती कोणी आणून दिली असत्या. अय्यो ते माहित नाही बघ रे मयप्पा. सकाळी नोकरांनी घेऊन ठेवली पोती आणि लिहून ठेवलं चोपडीत मयप्पाचीच पोती असं. येतोच. हा पोती घेऊन जा बाबा. होय होय. त्या गावकऱ्यांच्या आणि बाळ्यांच्या पोटात अशा हातून मोकळ्या फुटत असते ना आता. बाळू, बाळप्पा या. काल रातच्याला लागलं नाही ना व. वळ कुणाच्या अंगावर उठला आहे. देवप्पाच्या मग मला कसं लागल. हा चिमितकारच झाला बघ बाळू. बरं ते जाऊ द्या. समदांच्या दारामुळे धान्याची पोती आली ना. वय वय वय. पण म्या काय म्हणतो,
ती ठेवली कोणी असेल? ते का ठाव नाही. पर ज्यानी कोणी बी ठेवली असेल त्याच्या पाया पडायला पाहिजे. पर त्याला हुडकाय तर पाहिजे, नाही तर काकत करसा आणि गावाला वळसा व्हायचा. म्हणजे रे? म्हणजे आपल्यातलंच कोणीतरी ठेवली असायची. हा, असं कसं होईल? बरं ते जाऊ द्या. शेतातली कामं सुरू केली का नाही? हा, माझा बात राब राब राबतोय शेतामध्ये. दरेला दारामोर धान्याची पोती कोण ठेवणार नाही. पेरावं लागल तरच उगवणार आहे. वय वय. तिथं बसून काय होणार नाही. बांधण्यारी आणि एका शेतामध्ये, नाहीतर पुण्यांदा चाल त्या पंचाच्या दारात हात पसराया. नाही 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 नाही, असं नाही व्हायचं. आजच्यालाच नांगर धरतो का नाही बघ. बरं जाऊ का म्या? वय वय. पण म्या काय म्हणतो बाळू, तू तुझ्या शेतामध्ये काम का नाही करत? माझी बी तीच इच्छा आहे आणि तुमची बी तीच इच्छा आहे. हो मग पुरी करल पांडुरंग. चला येतो म्या. हा. हवं काय झालं? नाही, धान्याची पोती परत आणली. पंच काय म्हणलं? हे म्हणलं की तुमच्या घरच्या नावावर जो कर आहे तो त्यासनी मिळाला आहे. पर दिला कोणी? हेच तर कळणं झालंय. अहो पर आपला कर दुसरं कोण का भरल? हेच विचार करतोय म्या. म्या काय म्हणते, कशा पायी विचार करायचा? आज ना उद्या कळलंच की. आणि वाईट काय घडलंय का? चांगलंच आहे की. आपली लक्ष्मी आपल्या घरला परत आली. तर गावात काय झालं तुला ठाव नसल. अहो असं काय करता? बघताय ना माझ्याकडं. ये तरी होतं का मला बाहेर काय चाललंय ते बघाया? आणि तसं बी तुम्हासनी कुठं आवडतंय कुणी आलेलं कुणाशी बोललेलं? बरं राहिलं, सांगा तरी काय झालं आहे गावात? सकाळच्याला समद्यांच्या दारात धान्याची पोती. पण ठेवली कुणी? हेच तर कोड हाय. आणि ज्याला जितका कर हाय तितकी पोती ज्याच्या त्याच्या दारात. आपल्या नावानं बी 4 पोती दिली होती. अगं बया, पांडुरंगा हालसिद्ध नाता, तुलाच काळजी हाय र. म्या काय म्हणते ऐकता का? नाही, 2 पोती गंगीकडे धाडली असती तर चांगलंच आहे की. या नाही जाणार तिच्याकडं. अहो असं काय करता? हीच येळ हाय तिच्याकडे जायची. तिला बी ठावा हाय, तुमचा लई जीव हाय तिच्यावर. आणि जावई बापूसने बी बरं वाटेल. आणि सत्यवाला बी भेटणं होईल ना वा? हवा? अरे मी नाही जाणार म्हणून सांगितलं ना एकदा. आय तुझी इच्छा आहे ना? मग जातो म्या गंगूताईकडे. मी बी जातो बाळू संग. अरे पण पोती उचलून कशी घेऊन जाणार? हवं यासनी बैलगाडी तरी करून द्यायची, म्हणजे जातेल की ही. भीमा ऐकतेल ते. नाही नाही म्हणायचं. तुम्ही लागा बरं तयारीला. होय, गंगूताईला बी भेटतो आणि सत्तेशी बी खेळतो. बाय. आय पान समधी पोती बैलगाडी ठेवली आहेत. अरे एवढी पोती कशी उतरायची गंगूताईकडे? मी आहे ना? बरं सांभाळून जावा हा. आणि तिथं जाशीला पण कुणाशी काही बोलू नका. तिची सासू ऐकून घेणारातली नाही. आणि जावई बापूंशी मानानं वागा हा. आय नका काळजी करू. आम्ही असं जातो आणि असं देऊन येतो बघ. गुन्हे आहेत माझी पोरं. बरं जावा आता. गंगूताईला बी लई बरं वाटत. न बोलून नाती तुटत नाहीत. बस काळजी घ्यावा बरं पोरांची. पाहिजे. निघा. आणि न्याहारी दिली हाय बांधून, वाटत खावा. होय होय.
अंगावर वळ उठली म्हणून आडवा झाला काय रे बाप्पा? अयो तात्या, गावात काय झाले त्यांना कळलेच नसेल बघ. मग ये उठ. इथं कशा पायी आलायसा? अयो आम्हाला काय बंदी आहे की काय? त्यांनी जर तुम्हाला इथं बघितलं तर माझा जीवच घेताल त्या. अरे भेटतो काय तू? थांब उठी तुम्ही. अरे ये, ये. इथं यायला कोणी सांगितलं तुम्हाला? अयो देवप्पा, आम्ही काय शत्रू आहोत की काय तुमचे? अहो पण सपर आलाय कशा पायी? अयो देवप्पा, मी जे काय सांगतोय ते ऐकलं तर पायाखालची सरकेल बघा जमीन. अहो पंच, तेव्हापासून एकतर बरं वाटत नाही, त्यात तुम्ही त्रास देऊ नका. अयो ठीक आहे, निघतो मग आम्ही. चल रे तात्या. थांबा. काय झालं हाय? आता कसं बोललाय सा? अयो देवप्पा, कालपर्यंत खायला दाणे नव्हते हो गावकऱ्यांकडे, आणि सकाळी उठून बघतो तर काय प्रत्येकाच्या दारासमोर धान्याची 10 पोती. अयो काय बोलताय सा पंच? अयो अहो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. बघितलं का तेव्हा? मी म्हणलं नव्हतं तुम्हाला, समद डाव उलटच पडतात. अयो देवप्पा, कुणावरही जप्ती झाली नाही. माझेच नुकसान झाले की हो. जप्तीच्या नावाखाली गावातल्या अर्ध्या जमिनी माझ्या ताब्यात आल्या असत्या. अयो पण आता गावातलं शेंबड पोरग बी भ्यायना पंचास नाही. अयो अयो वाटलंच, मला वाटलंच तुम्ही सगळे इकडे असणार म्हणून. अयो अयो, अरे हे मल्लप्पा, वेडा झालास की काय? उठतोस आणि कुठेही घुसतोस. अयो अरे मला तुझ्या ज्याने जे झाले नाही ते करायचे बघ सिद्धरामय्या. देवप्पा, मंगळू, मी तुम्हाला भेटायला आलोय बघा इथे. पंच, तुमच्या नावाने लिंबू कापायचंय काय? अयो तात्या, ए तात्या, असल्या गोष्टीवर विश्वास नाही बघ मला. देवप्पा, मंगळू, तुम्ही इथून निघून जा म्हणून आलोय बघा मी इकडे. अयो 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 मल्लप्पा, निघून जा की तू ना. येडा झाला काय मंगळू? अयो मंगळू, शांत हो बघा, शांत हो. अयो पंच, अयो आता म्या तुला सोडत नाही बघ. अयो मी 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 काय केलं देवप्पा? निघितोन. अयो चल अयो चल. अयो 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 मला भूक लागली ग. अरे सकाळी तर खाऊन निघलो की. बाहेर जायचं म्हटलं की भूकच लागते बघ. मग सोड की आई बांधून दिल्यानं. पहिल्यांदाच गंगूताईकडे चालू आहे बघ. आम्ही लहानपणी असताना गंगुताकडे गेलो होतो बघ, तर आता काय बी आठवत नाही. म्हणून बा म्हटला होता ना वा, घरी दादाची संग घेऊन जा. होय ना हो दादा? होय होय, ही पायाखालचीच वाट आहे.
थांबा थांबा